नमस्कार, आशा लाईफस्टाईलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत लसणाची खमंग खुसखुशीत अशी मोकळी सुटसुटीत चटणी। चटणी बनवायला अगदी 5 मिनिटं लागतात, पण ही चटणी आपण जर काचेच्या बरणीमध्ये जर भरून ठेवली तर 5 महिने टिकून राहते आणि एकदम सोप्या पद्धतीने आपण ही लसणाची चटणी बनवूया। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। एकदम सोप्या पद्धतीने खुसखुशीत अशी लसणाची चटणी बनवूया, जी आपण अगदी घाई गडबडीच्या भाज्यांना सुद्धा वापरू शकतो। बनवायला खूप सोपी आहे, तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा, म्हणजे ही चटणी आपण कशा पद्धतीने बनवली ते तुम्हाला बघता येईल। तर काय काय साहित्य घेतलं ते बघूया। सगळ्यात अगोदर आपण पॅन ठेवून घेतलेला आहे गॅसवरती आणि अगदी छोटा चमचा भरूनच आपण तेल घेतलं। ही चटणी बनवण्यासाठी आपल्याला जास्त तेलाची सुद्धा आवश्यकता नाही। तेल गरम झालं की अर्धा चमचा आपण याच्यामध्ये मोहरी घालून घेतलेली आहे। गॅस मध्यम ठेवायचा आहे आणि आता याच्यामध्ये आपण तर इथे मी धने घेतलेले आहेत। आपला पोहे खाण्याचा जो चमचा असतो त्या पोह्याच्या चमच्यानेच आपण इथे माप करून घेतलेला आहे। तर इथे मी 2 चमचे मोठे भरून धने घेतलेले आहेत। ते तेलामध्ये आपण आता छानपैकी भाजून घेऊया। अगदी थोड्याशा तेलामध्ये, जास्त तेलाचा वापर करायचा नाही। थोड्याशा तेलामध्येच आपल्याला जी काही जिन्नस घेतलेली आहे आपण ती भाजून घ्यायची। आणि बघा, आता आपण धने सुद्धा इथे मस्त असे भाजून घेतलेले आहेत। आता याच्यामध्ये मी सुकलेल्या मिरच्या घेतलेल्या आहेत। तर ह्या मिरच्या जास्त तिखट नाहीये, 10 ते 15 मिरच्या घेतल्या, त्याचे बारीक असे तुकडे करून घेतलेत, म्हणजे आपल्याला भाजायला सोप्या जातील। तुम्हाला जर जास्त तिखट खात असाल, जास्त तिखट आवडत असेल, तर रोजच्या भाजीला ज्या आपल्या मिरच्या वापरतो आपण त्या लाल झालेल्या असतात, त्या सुकवलेल्या ज्या आहेत त्या सुद्धा तुम्ही घालू शकता। आता याच्यामध्ये आपण 2 चमचे डाळ्या घालून घेतलेल्या आहेत। आपण चिवड्यामध्ये ज्या डाळ्या वापरतो त्या डाळ्या आपण याच्यामध्ये घालून घेतलेल्या आहेत। हे टाकल्यानंतर काय होतं, चटणी तर छान टेस्टी लागतेच, पण मोकळी सुटसुटीत होते हे टाकून घेतल्यानंतर। तर 2 चमचे डाळ्या तुम्ही याच्यामध्ये लसणाची चटणी बनवताना नक्की टाकून बघा, खूप छान लागते। आता हे सुद्धा आपण छानपैकी भाजून घेतलं। तर 2 चमचे आपण याच्यामध्ये सफेद तीळ घालून घेऊया। तुमच्याकडे जर सफेद तीळ जर नसले तर खुरासणे असतात, ते खुरासणे सुद्धा तुम्ही याच्यामध्ये घालून घेऊ शकता 2 चमचे, ते सुद्धा खूप छान लागतात चटणीमध्ये। तर आता तीळ टाकून घेतल्यानंतर आपण हे सुद्धा छानपैकी भाजून घेऊया। कमी गॅस ठेवायचा आहे, सर्व जिन्नस आपल्याला छानपैकी ते खमंग अशी भाजून घ्यायची। तर बघा, आपले याच्यामध्ये ज्या डाळ्या टाकून घेतल्यात, तीळ टाकून घेतलेत, मस्त असा कलर आलेला आहे, खमंग असं हे भाजलेलं आहे। अशा पद्धतीने खमंग जर भाजून घेतलं ना की चटणी खूप छान अशी खायला देखील छान लागते आणि टिकते सुद्धा, अगदी महिनाभर ही चटणी अजिबात खराब होत नाही। तर आता इथे मी सुकलेले खोबरं आहे ना किसून घेतलेलं आहे। तर 4 चमचे इथे मी सुकलेलं खोबरं घेतलेलं आहे, ते आपण याच्यामध्ये घालून घेतले, ते देखील आपण खमंग असं भाजून घेऊया। अशा पद्धतीने किसून घेतलं की चटणी वाटताना एकसारखी चटणी आपली बारीक होते। तर काप करून न घेता अशा पद्धतीने सुकलेलं खोबरं आपल्याला किसूनच घ्यायचे। तर मी छोटे 4 चमचे खोबरं याच्यामध्ये किसलेलं टाकून घेतलेलं आहे, ते सुद्धा आपण खमंग असं भाजून घेऊया। आणि जेवढं अगोदर आपण तेल टाकले तेवढ्याच तेलामध्ये आपल्याला सर्व जिन्नस भाजून घ्यायची। खोबरं सुद्धा आता मस्त असं इथे भाजलेलं आहे, मस्त कलर आलेला आहे, तुम्ही बघू शकता। गॅस कुठेही मी मोठा केलेला नाही, कमी गॅसवरतीच हे मसाले आपण व्यवस्थित असे भाजून घेऊया। आता हे छानपैकी भाजले। आता आपण याच्यामध्ये टाकून घेऊया हळद पावडर। तर 1/2 चमचा इथे मी हळद पावडर घालून घेतलेली आहे। आता याच्यामध्ये आपण लाल तिखट घालून घेऊया, कारण की आपण भाजून घेतलेल्या मिरच्या अजिबात तिखट नाहीयेत। तर 2 चमचे याच्यामध्ये मी लाल तिखट घालून घेते, कलर देखील छान येईल। आता हे एकत्र करून घेऊया। अशा पद्धतीने जर आपण चटणी बनवून ठेवली तर ही 5 महिने हवाबंद बरणीमध्ये जर तुम्ही भरून ठेवली, तर फ्रीजमध्ये जर ठेवली तर 5 महिन्याच्या पुढे ही जास्त दिवस ही चटणी टिकून राहते। आणि फ्रीजच्या बाहेर जर ठेवली तर 2 ते 2.5 महिने सुद्धा ही चटणी अजिबात खराब होत नाही। आता बघू शकता, आपण याच्यामध्ये हळद पावडर आणि लाल तिखट टाकून घेतल्यानंतर हे पुन्हा व्यवस्थित एकत्र करून घेतलंय, मस्त असा कलर आलेला आहे। आता याच्यामध्ये आपण लसूण घालून घेऊया। तर लसूण सोलून घेतल्यानंतर फॅन खाली ठेवला होता मी, चांगला अर्धा ते 1 तासासाठी सुकलेला आहे। तर 2.5 कांडी आपण इथे लसूण घेतलेला आहे। आता लसूण आपण याच्यामध्ये एकत्र करून घेऊया। सगळ्यात शेवटी टाकून घेतलेला आहे लसूण टाकून घेतल्यानंतर व्यवस्थित असं आपण आता याच्यामध्ये एकत्र करून घेऊया। या पद्धतीने तुम्ही चटणी नक्की बनवून बघा। आणि अगदी घाईच्या वेळेत जर तुम्हाला कुठली भाजी जर बनवायची असली तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही ही बनवून ठेवलेली चटणी वापरू शकता, खूप छान अशी टेस्टी भाजी देखील होईल। आता लसूण घालून घेतल्यानंतर आपण हे एकत्र करून घेतलेलं आहे, मस्त एकत्र झाले आणि कलर देखील खूप छान आलेला आहे। बघा, या पद्धतीने आपण सर्व जिन्नस मस्त खमंग अशी भाजून घेतलेली आहे। आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया। तर बघा, चवीनुसार याच्यामध्ये मी मीठ टाकून घेतलेलं आहे। मीठ टाकून घेतल्यानंतर पुन्हा हे व्यवस्थित असं एकत्र करून घेऊया।
आणि आता मीठ टाकून घेतल्यानंतर एकत्र केलं की आपण गॅस बंद करूया आणि हे संपूर्ण थंड झाल्यानंतरच आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून याला वाटण करून घेऊया। आता मी गॅस बंद केलेला आहे। आता हे संपूर्ण आपण थंड करून घेऊया। तर फॅन चालू आहे, फॅन खाली आपण हे चांगले 5 ते 10 मिनिटांसाठी थंड करून घेऊया। तर बघा आता हे संपूर्ण थंड झालेलं आहे आणि थंड झाल्यानंतर वाटून घेतलं की चटणी अजिबात चिकट होत नाही। तर मिक्सरचं भांडं स्वच्छ असं कोरडं करून घेतलेलं आहे। कोरड्या भांड्यामध्ये आपण आता भाजून घेतलेली सर्व जिन्नस घालून घेऊया आणि मिक्सर चालू बंद करत आपण याला वाटण करून घेऊया। थंड करून घेतल्यानंतर वाटलं की चटणी अजिबात आपली चिकट होत नाही। तर बघा या पद्धतीने इथे मी चटणी वाटण करून घेतलेली आहे। अगदी मस्त असा कलर देखील आलेला आहे आणि चटणी एकदम मोकळी सुटसुटीत अशी झालेली आहे। त्याच्यामुळे थंड झालं की नंतरच आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून वाटण करून घ्यायचंय। आणि तुमच्या आवडीची जर भाजी एखाद्या दिवशी बनवलेली नसेल किंवा आवडत जर नसेल तर ही चटणी तुम्ही अगदी आवडीने खाऊ शकता। रोजच्या जेवणामध्ये सुद्धा तोंडी लावू शकता आणि टिकते सुद्धा खूप दिवस। तर अशा पद्धतीची चटणी नक्की बनवा। आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा। वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी मनापासून सगळ्यांना धन्यवाद।